राजन साळवी हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। मातोश्रीवर सध्या संजय राऊत, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित आहेत। राजन साळवी हे आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। त्यांचे कार्यकर्ते हे त्यांच्यासोबत असणार आहेत। राजन साळवी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा देखील करणार आहेत। लवकरच आपण योग्य तो निर्णय घेऊन असं म्हणत राजन साळवी यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचे संकेत दिलेले होते आणि त्यानंतर आता ते मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते, उद्धव ठाकरे यांच्याकडून राजन साळवी यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात आहेत का आणि त्यांच्या मनधरणीला यश येतंय का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडनं। मनोज, राजन साळवी हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। लवकरच राजन साळवी वेगळा निर्णय घेणार असं बोललं जात होतं आणि त्याच चर्चेसाठी आज ते कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर आले। अगदी बरोबर आहे। विधानसभा निवडणुकीनंतर राजन साळवी हे एकाकी पडल्यासारखं झालं होतं आणि कुठेतरी शिवसैनिकांमध्ये सुद्धा नाराजी होती आणि त्याच अनुषंगाने कोकणामध्ये सुद्धा शिवसेनेला पाहिजे तसं यश मिळालं नव्हतं आणि त्यातूनच आता लोकांची कामं जर करायची असेल तर सत्तेसोबत राहणं सुद्धा आवश्यक आहे, अशा भावना अनेक नेत्यांच्या त्याचबरोबर उमेदवारांच्या झालेल्या आहे आणि त्याच अनुषंगाने राजन साळवी यांची सुद्धा तीच भावना झाली होती आणि त्यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली होती की मी निष्ठावंत आहे, पण कुठे जायचं कुठे नाही हे मी कार्यकर्त्यांशी बोलूनच यावर निर्णय घेईल आणि त्या अनुषंगाने मातोश्रीवरून त्यांना बोलावणं आलेलं आहे। त्या संदर्भात सगळी चर्चा होणार आहे। याच्यामध्ये संजय राऊत असतील किंवा अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत ही बैठक होणार आहे आणि त्यानंतर राजन साळवी हे कुठे जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की शिवसेनेतच थांबतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा नक्कीच मनोज, तर राजन साळवी यांनी बोलून दाखवलेलं होतं की माझ्या अपयशाचं कारण हे वरिष्ठ आहे आणि त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये ते नेमकी काय खतखत व्यक्त करतात याकडे लक्ष लागले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।